नमस्कार मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच एक मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवलं जात आहे। तर या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा पहिला चित्रपट ज्याचं नाव आहे घबाडकुंड आज मी पाहिला थिएटरमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो। तर कसा आहे हा चित्रपट चला पाहूया। माझं नाव आहे गुरु, मूवीचा रिव्ह्यू करूया सुरू। तर मी पाहिला चित्रपट घबाडकुंड थिएटरमध्ये। चित्रपटाची स्टोरी जी रिव्हॉल्व होती एक गुप्तधनाच्या अराउंड, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक गावामधील विहिरीमध्ये गुप्तधन असल्याची एक दंतकथा चालत आलेली असते। तर या गुप्तधनाच्या पाठीमागे 6 लोभी लोक लागलेली असतात। हे गुप्तधन मिळवण्यासाठी ते कोणकोणत्या थराला जातात, कोणकोणत्या समस्यांना त्यांना सामना करावा लागतो हे या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं आहे। चित्रपटामध्ये जादूटोणा असेल, काळ जादू असेल यांच्यासारख्या बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, ज्यामुळे एक हॉरर सस्पेन्स थ्रिलर अँगल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हॉरर सस्पेन्स थ्रिलर कॅटेगरीमधील हा एक उत्तम मूवी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर त्यांना हे घबाड म्हणजेच गुप्तधन मिळतं की नाही हेच या चित्रपटाची स्टोरी आहे। मूवीचं जर परफॉर्मन्स जर पाहायचं झालं तर चित्रपटामध्ये संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। त्यांनी आपली भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वांची भूमिका, त्यांचा अभिनय असेल हा खूप उत्तम दर्जाचा असल्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। चित्रपटामधील सॉंग्स आणि बीजीएम जर पाहायचं झालं तर चित्रपटाचे सॉंग्स आहेत चित्रपटातील सीन सोबत खूप चांगल्या प्रकारचे ब्लेंड होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच चित्रपटाचं जे बीजीएम आहे ते हॉरर सस्पेन्स इन्क्रीज करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामुळे ऑडियन्स जे आहे ते चित्रपटाच्या सीन्स सोबत हुक होत असल्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं। चित्रपटाचा स्क्रीन प्ले जर पाहायचं झालं तर चित्रपटाची काही सीन्समध्ये पेसिंग जी आहे ही थोडी स्लो होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामुळे मूवी थोडी ड्रॅग होत असल्याचे आपल्याला दिसून येते। चित्रपटाची प्रोडक्शन क्वालिटी, सेट डिझाईन, त्याचप्रमाणे यूज केलेले प्रोस्थेटिक असतील हे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पुल ऑफ केल्याचं आपल्याला पाहायला मिळते, ज्यामुळे चित्रपटामध्ये एक चांगलं हॉरर अँड सस्पेन्स बिल्ड होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठी चित्रपट सृष्टीतील पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पुल ऑफ करण्याचा यामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। चित्रपटाचं क्लायमॅक्स जर पाहायचं झालं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पुल ऑफ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मूवीचे जर पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स जर पाहायचं झालं तर फर्स्ट आहे मराठी चित्रपट सृष्टीतील एक पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स त्यांनी बनवण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे। सोबतच चित्रपटाची स्टोरी आहे ही थोडी हटके असून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पुल ऑफ केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच कलाकाराचा जो अभिनय आहे, त्यांची जी ॲक्टिंग परफॉर्मन्स आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पुल ऑफ केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। चित्रपटातील सॉंग्स असतील, बीजीएम असतील, हे चित्रपटातील हॉरर आणि सस्पेन्स एलिमेंट खूप चांगल्या प्रकारे बिल्डअप करायचं आपल्याला पाहायला मिळतं। नेगेटिव्ह जर पाहायचं झालं तर चित्रपटाचे पेसिंग आहे हे काही सीन्समध्ये थोडं स्लो आहे, त्यामुळे मूवी थोडी ड्रॅग होत असल्याचं आपल्याला दिसून येते। ओव्हरऑल मूवी जर पाहायचं झालं तर खूप चांगल्या प्रकारचं हॉरर सस्पेन्स थ्रिलर मूवी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्याकडून या मूवीला 3.5 आउट ऑफ 5 स्टार रेटिंग मिळतील। जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, तिथे लागलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि या चॅनलला सपोर्ट करा।